नमस्कार. होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या सिरीजमध्ये मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण बघितलं की ही होमिओपॅथिक औषधं तयार कशी केली जातात. आज आपण बघणार आहोत होमिओपॅथीबद्दल काही गैरसमज आहेत, काही शंका आहेत मनामध्ये. सो त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सो पहिलं मिथ किंवा गैरसमज होमिओपॅथीबद्दलचा की होमिओपॅथिक औषधं ही खूप स्लो ॲक्टिंग आहे, खूप वेळ लागतो या औषधाने. हे तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल. परंतु इथे मला एक गोष्ट अगदी स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे युज्युअली जेव्हा पण पेशंट होमिओपॅथीकडे येतात तेव्हा दुनियाभरचे सगळे प्रयोग करून मग फायनली बघूया याने काही फरक पडतोय का म्हणून होमिओपॅथीकडे येतात. म्हणजे इथे मी नेहमी एक उदाहरण देते की साधा चहाचा डाग कपड्यावरती पडलाय, तुम्ही लगेच धुवा, लगेच स्वच्छ होतो. परंतु तोच साधा चहाचा डाग न धुता तसाच ठेवला किंवा त्याच्यावर हे केमिकल ट्राय कर, ते केमिकल ट्राय कर, उन्हात वाळव, इस्त्री फिरव, असे वेगवेगळे काही प्रयोग केले आणि तो डाग जर का घेऊन आला तर तो जायला जितका वेळ लागेल, तेव्हा जर का तुमची अपेक्षा असेल की हा डाग लगेच जायला पाहिजे, तर ते शक्य आहे का? नाही. तसंच जेव्हा पण पेशंट युज्युअली होमिओपॅथीकडे येतात तेव्हा दुनियाभरचे प्रयोग करून आलेले असतात. हेच जर का त्रास झाल्या झाल्या होमिओपॅथीकडे आले तर एखादा आजार हा एवढा जुनाट होऊच शकत नाही. तर त्याच्यामुळे हे जे पहिलं मिथ आहे की होमिओपॅथीला खूप वेळ लागतो, हा अतिशय चुकीचा समज आहे. किंबहुना होमिओपॅथीमध्ये अशी काही काही औषधं आहेत की जिथे त्रास झाल्यावर लगेच होमिओपॅथिक औषध जेव्हा आपण देतो तेव्हा इन्स्टंट इमिजिएट रिलीफ मिळतं. कारण होमिओपॅथिक औषधाची ॲक्शन ही जिभेपासून सुरू होते, त्याची ॲक्शन डायरेक्ट प्राणमय कोशावर होते. सो तुमच्या एनर्जी बॉडीवरती डायरेक्ट होमिओपॅथिक औषधांचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे इन्स्टंट रिझल्ट्स मिळू शकतात. एस्पेशली बर्न्सच्या केसेसमध्ये मी काही उदाहरणं देते की बर्नच्या केसमध्ये होमिओपॅथिक औषध तिथे लगेच लावलं, पोटातनं घेतलं की एकतर तिथे ब्लिस्टर तयारच होत नाही, झाला तरी तो पुढे पिकणं किंवा अशा गोष्टी होत नाही, लगेच सुकून पुढे डागही राहत नाही. असे इतके क्विक होमिओपॅथिक औषधाचे रिझल्ट्स आहेत. समजा कुठे कापलं असेल, खरचटलं असेल तर होमिओपॅथिक औषधाने एकदम फास्ट स्पीडी रिकव्हरी होते. म्हणून हल्ली काही काही सर्जन जे आहेत ते कॅलेंडुला हे होमिओपॅथीचं औषध पेशंटला द्यायला लागलेत, कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की ह्या औषधाने जखमा फार पटकन बऱ्या होतात. आता कॅलेंडुला हे एकमेव औषध नाही आहे, अशी बरीच औषधं आहेत. परंतु निदान आता सर्जन लोकंसुद्धा कॅलेंडुला हे औषध फास्ट हिलिंगसाठी वापरायला लागलेले. सो अशी होमिओपॅथीत खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी औषधं आहे की जिथे एकदम फास्ट रिकव्हरी दिसू शकते. काही वेळेला एखादं मूल रात्री उगाचच जोरजोरात ओरडत असेल, काय कारण आहे काही समजत नाही की ते का रडतंय. अशा वेळेला चॅमोमिला नावाचं जे औषध आहे त्याचे 1 किंवा 2 डोस दिले की ते मूल एकदम शांत होतं. जर का काही केसेसमध्ये चॅमोमिलाचा उपयोग नाही झाला तर अशा वेळेला मॅकफॉस नावाचं जे औषध आहे ते दिल्यानंतर अक्षरशः अशी टिचकी वाजवल्यासारखे ती मुलं शांत होतात आणि गाढ झोपून जातात. सो असे एकदम मिरॅक्युलस रिझल्ट्स होमिओपॅथिक औषधांचे नक्कीच आहे. त्यामुळे पहिलं जे मिथ आहे की होमिओपॅथिक औषधाने खूप वेळ लागतो तर ते अतिशय चुकीचं आहे. पेशंटला त्रास झाल्या झाल्या जर का होमिओपॅथीकडे आला तर तो पहिली गोष्ट तो क्रॉनिक स्टेटमध्ये जाणारच नाही. 2 प्रकारचे आजार असतात. एक म्हणजे अक्यूट, म्हणजे त्रास झाल्या झाल्या लगेचच. फॉर एक्झाम्पल सर्दी झाली, हा अक्यूट आहे, कालपर्यंत बरा होतो, आज अचानक सर्दी झाली, हे अक्यूट त्रास आहे. क्रॉनिक म्हणजे जुनाट आजार, मग त्याच्यात थायरॉईड, BP, डायबिटीज हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पण आहेत. तसंच काही ना काही टेंडन्सीज असतात, वारंवार किडनी स्टोन होणं, वारंवार ॲलर्जिक रिॲक्शन येणं. या अशा कंडिशन्समध्ये होमिओपॅथिक औषधाने अर्थात जेवढा आजार जुना त्याच्या मानाने अगदी 20 वर्ष जुना आजार असेल तर 20 वर्ष बरं व्हायला नाही लागणार, पण निदान 5-10 महिने तरी आजार बरा व्हायला लागू शकतो. तर पहिली गोष्ट, हे जे काही क्रॉनिक आजार आहेत ते अचानक नक्कीच निर्माण झालेले नाही. इट्स अ स्लो प्रोसेस, ओव्हर अ पिरियड ते झालेले आहे. तर त्यामुळे पहिली गोष्ट, अशा पद्धतीचे लाईफस्टाईल डिसऑर्डर डेव्हलप होऊच नये. समजा झाले तर ते पूर्णपणे किंवा फास्ट रिकव्हरी कशी व्हावी यासाठीच केऑस टू क्लॅरिटी हा 3 दिवसाचा माझा जो मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये अगदी डिटेल शास्त्रोक्त माहिती दिलेली आहे की कसे तुम्हीच तुमच्या आयुष्याचे, जीवनाचे, आरोग्याचे शिल्पकार असता. सो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर तो 3 दिवसाचा मास्टर क्लास अटेंड करा. म्हणजे एक तर तुम्ही आजारीच पडणार नाही आणि पडलात तर लवकर रिकवर कसे होऊ शकता यासाठीचा तो मास्टर क्लास आहे. आता पुढचं जे मिथ आहे की होमिओपॅथी म्हणजे प्लासिबो आहे. कारण लॅबोरेटरीमध्ये होमिओपॅथिक औषधं
ॲलोपॅथिक मोजमापाने किंवा आधुनिक रसायनशास्त्राच्या तंत्रज्ञानाने ती सिद्धच करता येत नाही. त्यामुळे काही लोकांना वाटतं की होमिओपॅथी हा प्लासिबो आहे. म्हणजे काय, की त्या नुसत्या रिकाम्या गोळ्या आहेत गोड गोड, पेशंट केवळ त्या मानसिकतेने बरा होतो की हे औषध घेतलं की बरं वाटेल. परंतु हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. याविषयी मी आधीच्या भागामध्ये अजून विस्तृत माहिती दिली आहे. परंतु इथे परत एकदा हे सांगेन की जर का हे प्लासिबो असता तर तान्ही बाळं की जिथे त्यांच्या बिलीफ सिस्टीमचा काहीच संबंध येत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. एस्पेशली डेंटिशनल प्रॉब्लेम म्हणजे दात येताना मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तिथे ही औषधं दिल्यानंतर त्यांचे इझिली दात यायला मदत होतात, त्यांना काहीही त्रास होत नाही. काही बाळांना कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी असते. सो आता अशा बाळांना किती पर्गेटिव्ज देणार, पर्गेटिव्ज देऊन त्यांची ही टेंडन्सी जात नाही. तर होमिओपॅथिक औषधाने काहीही साईड इफेक्ट न होता मुलाची ही टेंडन्सी मुळासकट जाते. तर त्यामुळे तान्ह्या बाळाच्या केसमध्ये ह्याच्यात बिलीफ सिस्टीमचा कुठेही संबंध येत नाही. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं ही प्लासिबो नाही. तसंच झाडांच्या बाबतीत सुद्धा 1-2 पेशंटच्या बाबतीत असं झालं होतं, त्यांचं शिफ्टिंग झालं आणि त्यांना झाडं प्रचंड आवडायची. सो त्या म्हणाल्या की मी आधीच्या फ्लॅटमधनं दुसऱ्या फ्लॅटमध्ये म्हणजे वास्तविक पुण्यातल्याच पुण्यात शिफ्ट केली झाडं, पण आता ती झाडं वाढतच नाही आहे. त्यातलं एक झाड स्पेशली मला असं जाणवते की इथे आल्यापासून त्याची वाढ खुंटली आहे, फुलंच येईनाशी झाली आहे. सो तिथे मी होमिओपॅथिक औषधं त्यांना दिली होती आणि होमिओपॅथीपेक्षाही अशा केसमध्ये पुष्पौषधीमधलं एक वॉलनट म्हणून औषध आहे, ते त्यांना सांगितलं की रोज तुम्ही झाडाला पाणी घालाल, त्याच्यात ते वॉलनट औषध घाला, त्याने एकदम छान ती झाडं कोपअप करतील. बाकीसुद्धा अजून काही काही औषधं दिली होती, पण अशा केसेसमध्ये वॉलनटचा खूप छान उपयोग होतो आणि आठवड्याभरातच त्या झाडाला फूल आलं. आता इथे कुठेही त्या बिलीफ सिस्टीमचा संबंध येत नाही. त्याच्यानंतर प्राणी जे यांच्या कोणाकडे पाळीव प्राणी आहेत त्यांच्याही केसमध्ये त्या प्राण्याच्या बिलीफ सिस्टीमचा संबंधच येत नाही. आमच्याच घरामध्ये एक मांजर अडली होती, ती किती वेळ विव्हळत होती, तिची पिल्लं आत अडकली होती आणि माझ्या वडिलांनी कॉलोफायलम नावाचं एक औषध आहे, त्याचे अक्षरशः 1 डोस त्या मांजरीच्या तोंडात टाकला आणि फटाफट पुढच्या 2 ते 3 मिनिटात 3 पिल्लं बाहेर आली. सो असे इन्स्टंट आणि मिरॅक्युलस रिझल्ट्स मी होमिओपॅथीचे बघितलेले आहेत. सो सांगायचं तात्पर्य की होमिओपॅथी इज नॉट प्लासिबो. ते फक्त तुमच्या बिलीफ सिस्टीमवर काम करत नाही, तर तुमची जी काही रिकव्हरी होते ती अगदी मुळासकट जाऊन रिकव्हरी होते. तसंच मध्यंतरी काही जणांना वाटत होतं की होमिओपॅथिक औषधांमध्ये स्टिरॉइड असतं का काय. तर माझं सगळ्यांना ओपन आवाहन आहे की कोणत्याही होमिओपॅथिक डॉक्टरची औषधं घ्यावी आणि ती लॅबमध्ये जाऊन टेस्ट करावी की त्याच्यात स्टिरॉइड आहे का. तर कोणत्याही होमिओपॅथिक औषधांमध्ये स्टिरॉइड नसतं. परंतु मी आत्ता जशी उदाहरणं दिली तशी काही काही केसेसमध्ये इतकी इन्स्टंट मिरॅक्युलस रिझल्ट्स दिसून येतात, त्यामुळे लोकांना वाटतं की अरे ह्या औषधांमध्ये स्टिरॉइड आहे का काय. आणि जेव्हा तुम्हाला शंका असेल, माझं ओपन चॅलेंज आहे, त्या डॉक्टरचं ते औषध लॅबमध्ये टेस्ट करा आणि खात्री करून घ्या की त्याच्यात स्टिरॉइड आहे की नाही. परंतु होमिओपॅथिक औषधांमध्ये स्टिरॉइड बिलकुल नसतं. स्टिरॉइडसारखा इन्स्टंट इफेक्ट मात्र होमिओपॅथिक औषधाचा बऱ्याचशा केसेसमध्ये दिसून येतो. आता काही ना काही प्रश्न आहेत की तान्ह्या बाळांना किंवा लहान मुलांना ही औषधं चालतात का. तर मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्या पॅथींमध्ये सगळ्यात सेफेस्ट औषधं असतील तर ती होमिओपॅथिक औषधं आहेत की जी तुम्ही तान्ह्या बाळांना अगदी सेफली देऊ शकता. गर्भवती महिलांना किंवा लॅक्टेटिंग फिमेल्सना ही औषधं चालतात का. तर हो, ही औषधं कोणत्याही प्रेग्नंट लेडीला अगदी आपण सेफली देऊ शकतो. याचे कोणतेही टेरॅटोजेनिक इफेक्ट म्हणजे नवजात अर्भकामध्ये किंवा बाळामध्ये काही ॲनॉमली म्हणजे व्यंग डेव्हलप होत नाही या औषधाच्या साईड इफेक्टमुळे. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे प्रेग्नन्सीमध्ये किंवा लॅक्टेटिंग म्हणजे स्तनपान करत असताना ती स्त्री हे औषधं अगदी सेफली घेऊ शकते. इनफॅक्ट हल्ली काही गायनॅकॉलॉजिस्ट रेकमेंड करायला लागलेले आहेत की तुम्हाला हा त्रास असेल तर होमिओपॅथिक औषध घ्या. आता माझ्याकडे 1-2 अशा केसेस होत्या की जिथे त्यांना प्रेग्नन्सीमध्ये किडनी स्टोनचा त्रास झाला, प्रेग्नन्सीमध्ये फायब्रॉईडचा त्रास झाला. सो त्या केसमध्ये धड आपण सर्जरीही करू शकत नाही. एकतर ॲबॉर्ट तरी करायला लागेल, नाहीतर बाळाला त्या जे काही इंजेक्शन्स देऊ भुलीची औषधं त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. सो अशा केसमध्ये होमिओपॅथिक औषधाने तो स्टोन इझिली प्रेग्नन्सी असूनसुद्धा पडून गेला. तर अशा भरपूर केसेस आहेत की जिथे होमिओपॅथीचा खरंच छान उपयोग होतो आणि प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टरला त्याचे लिमिटेशन्स माहीत असतात आणि जिथे
डॉक्टरला माहिती आहे की नाही, या केसमध्ये होमिओपॅथिक औषधांचा उपयोग होणार नाही. डॉक्टर सांगतात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. काही केसेसमध्ये असं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधाचा खूप छान उपयोग होतो. तेव्हा मी माझ्या पेशंटना सांगते की तुमच्या ओळखीचे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर त्यांचा जरूर सल्ला घ्या. या केसेसमध्ये आयुर्वेदिक औषधाचा नक्की उपयोग होऊ शकतो. सो आज आपण होमिओपॅथीविषयी काही मिसकन्सेप्ट्स, मिथ्स याविषयी जाणून घेतलं. सो आपण जाणून घेणार आहोत अक्यूट डिसीज आणि क्रॉनिक डिसीज म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये नक्की आपण काय करायला पाहिजे. तेव्हा खाली गुगल फॉर्म दिलेला आहे. तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या गुगल फॉर्ममध्ये विचारा. पुढच्या जे काही क्वेश्चन आन्सर सिरीज आहे तिथे तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला अतिशय सुखासमाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यपूर्ण जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.